नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी मुळाक्षरे। त्यामध्ये प्रथम आपण पाहूया स्वर। तर स्वरामध्ये अ, आ, इ, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ एवढे येतात। आणि त्याच्यानंतर स्वरादी। स्वरादीमध्ये काय येतं तर अनुस्वार असलेले आणि विसर्ग असलेले आम, आ। ओ, आ, ई, ऊ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ आणि लू। त्यानंतर स्वरादीमध्ये आणि अहा। त्यानंतर व्यंजनेमध्ये क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, त्र किंवा ह्याला न असाही उच्चार होतो। त्याच्यानंतर ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म। य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श आणि ञ। आता या ठिकाणी क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत। अशा प्रकारे जे मूळ स्वर आहेत ते 12 आहेत। त्याच्यानंतर स्वरादी 2 आणि आता या स्वरांमध्ये ॲ आणि अ हे इंग्रजी भाषेमधून आपल्या भाषेमध्ये आलेले स्वर आहेत। अशा पद्धतीने 12 स्वर, 2 स्वरादी आणि 2 इंग्रजी भाषेतून आलेले स्वर आहेत 16 आणि व्यंजने आहेत 36। व्यंजने 36 आणि स्वर 16 हे एकत्र मिळून किती तयार होतात तर 52, म्हणजेच 52 मुळाक्षरे तयार होतात।